के कहा राजा भोज और बाकी के कहा गंगू तेली। म्हणून म्हणायचं काय, शिवाची तलवार खण खण खणाने मैदानी समशेर। मग सोन्याच्या बेनानं सोन्याच्या पेनानं त्या सोन्याच्या पेनानं घटना लिहितोय सोन्याच्या पेनानं घटना लिहितोय सोन्याच्या पेनानं घटना लिहितोय भारतामध्ये आम्ही राहतोय, आम्ही राहतो। काय झालं नाही, काय झालं तिकडे काय नाही, चालू द्या। तुझ्या भारतामध्ये तुम्ही आम्ही आहोत आणि या भारतामध्ये जगण्याचा, बोलण्याचा, चालण्याचा, समानतेचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिला की गरिबामधून गरिबांना सुद्धा एकाच मताचा अधिकार आणि श्रीमंतामधून श्रीमंताला सुद्धा एकाच मताचा अधिकार, आणि तो अधिकार तुमच्याकडे आहे। आता तो अधिकार येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपला अधिकार काय असो, तो अधिकार आता, ही लढाई आहे, ही परिवर्तनाची लढाई तुम्हा आम्हाला आता लढायची आहे। कारण की तुम्हा आम्हाला पुन्हा गुलामीत जावं लागेल अशी गत येऊ नये, म्हणून आम्ही जागे झालो पाहिजे। म्हणून त्या घटनेची महती काय आहे, म्हणून गुरुवर्य प्रतापसिंग दादा बोट लिहितात, घटनेची महती अशी, घटनेची महती अशी, घटनेची महती अशी, जनतेची आई जशी, जनतेची आई जशी, जनतेची आई जशी। आणि त्याच घटनेचा वारंवार या भारत देशामध्ये अपमान होतो आणि अपमान करणारे माथे फिरूच असतात। असं का होतं? म्हणून अशा बिंडोक लोकांसाठी मला 4 ओळी आठवतात। प्रतापसिंग दादा बोध लिहितात की आंबेडकर का इल्म बांटने की बात कर, आंबेडकर का कि आंबेडकर का इल्म बांटने की बात कर, इल्म यानी ज्ञान, कि आंबेडकर का इल्म बांटने की बात कर, अरे कटने की छोड़ आज काटने की बात कर। आंबेडकर का इल्म बांटने की बात कर, अरे कटने की छोड़ आज काटने की बात कर। इसके बाद मेरे भीम पे जो उंगली उठाएगा, अरे उस सर भिड़े के हाथ छाटने की बात कर, हाथ छाटने की बात कर। घटनेची महती अशी, जनतेची आई जशी, जनतेची
सगळे आमचे बाहेर गावून आलेले सर्व सगळ्यांच्या दोन्ही हात वरती आणि या दोन राजांना मानवंदना कशी